नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यार्थी तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? सर्वनाम। काय नाव आहे तिचं? सर्वनाम। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता पहिला तुमच्या समोर आलेला आहे सर्वनाम। तर सर्वनाम काय आहे? पहिलं त्यांची परिभाषा आपण पाहणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्या। संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले शब्द सर्वनाम कहलाते हैं। संज्ञा या स्थानावर प्रयुक्त होणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, जसे इथे दिलेले आहे वह, हम, तुम, तू। नीटप्रमाणे ऐकून घ्या। वह, हम, तुम, तू, वे, उसे, कौन, यह, कहा, कोई इत्यादी। तर याप्रमाणे जे सर्वनाम आहे त्यांच्या बदले जे प्रयुक्त स्थान येणार आहे त्यांना सर्वनाम असंही म्हणतं। जसं इथे दिलेले आहे काही शब्द। आता आपण पाहणार आहे की सर्वनाम यांचे भेद किती आहे ते आता आपण पाहणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला, तर ऐकून घ्या। बघा, पहिला पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा निश्चयवाचक सर्वनाम, तिसरा अनिश्चयवाचक सर्वनाम, चौथा प्रश्नवाचक सर्वनाम आणि पाचवा संबंधवाचक सर्वनाम आणि सहावा तुमचा जे आहे निजवाचक सर्वनाम। तर याबद्दल सर्वनामचे किती प्रकार आपण पाहणार आहे? 6 प्रकार आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर आता पहिला पुरुषवाचक सर्वनाम आलेला आहे की नाही? हो, तर चला बघून घ्या। पुरुषवाचक सर्वनाम, तर यांची परिभाषा बघा। जो सर्वनाम शब्द किसी पुरुष के नाम के बदले प्रयुक्त होते हैं तथा जो बोलने वाले, सुनने वाले तथा जिसके बारे में कुछ कहा जाए, इन तीनों पुरुषों को बोध कराते हैं, उन्हें पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं। तर याबद्दल त्यांनी पुरुषवाचक सर्वनामची अशी परिभाषा दिलेली आहे। नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या सर्वनाम शब्द कोणताही पुरुष किंवा त्यांचा बदलारा प्रयुक्त होणाऱ्या तथा बोलणाऱ्या, सुनणाऱ्या, बोलणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या यांच्याबद्दल काही करून जात आहे किंवा इन तिघही पुरुषांचा बोध करून देत आहे त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, जसं इथे दिलेले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या। मैं प्रतिदिन समय पर स्कूल जाता हूँ। पहिला काय आहे? मैं प्रतिदिन समय पर स्कूल जाता हूँ। मी वेळपर्यंत म्हणजे जसं वेळ आहे तसेही स्कूल जात आहे। दुसरा, तुम क्या कर रहे हो? तुम्ही काय करत आहे? आणि तिसरा, वहां कहाँ जा रहे हो? तिथे कुठे जाणार आहे? तर याबद्दल तुम्ही इथे समजणार की इथे मैचा प्रयोग करत आहे आणि इथे तुम यांचा प्रयोग आणि वह, तर याबद्दल पुरुषवाचक सर्वनामचे असंही उदाहरण दिलेले आहे। आता आपण पाहणार आहे पुरुषवाचक सर्वनाम यांचे 3 भेद। काय पाहणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम यांचा 3 भेद पाहणार आहे। तर चला बघून घ्या। पहिला काय आहे? उत्तम पुरुष। काय आहे? उत्तम पुरुष आहे। बोलने वाला व्यक्ति स्वयं अपने लिए जिन सर्वनाम का प्रयोग करता है उन्हें उत्तम पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं। इथे काय दिलेले आहे? उत्तम पुरुषवाचक सर्वनाम काय होते? जे व्यक्ती बोलणारा किंवा जो व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्ती आपल्यासाठी ज्या सर्वनामचा प्रयोग करत आहे त्यांना आपण उत्तम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे मैं, मेरा, मुझे, हम, हमारा, हमें आदि। तर याप्रमाणे इथे आपल्याला काय म्हणणार आहे? उत्तम पुरुषवाचक सर्वनाम। जसं मी तुम्हाला बोलणार की मी आता जाणार आहे, तर मी हा जे प्रयोग करण्यासाठी मी प्रयोग करते स्वतःसाठी त्यांना आपण उत्तम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, आता आपण दुसरा पाहणार आहे मध्यम पुरुष। काय आहे? मध्यम पुरुष। बघा, जो सर्वनाम शब्द सुनने वाले के लिए प्रयुक्त किया जाता है उसे मध्यम पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं। जे सर्वनाम शब्द सुनना म्हणजे ऐकल्यावर प्रयुक्त करणाऱ्या शब्द जे असतात त्यांना मध्यम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात। म्हणजे की मी आता बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, तर याबद्दल मी तुमच्यासाठी जे शब्द प्रयोग करताना येतील त्याप्रमाणे त्यांना मध्यम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। जसे तुम, तू, मेरा, तुम्हारा, आप, आपका इत्यादी। जसे मी तुमच्यासाठी कोणता शब्द वापरते? तुम्ही, तुम्हाने, तुम, आपण हा सगळं जे शब्द वापर करते त्यांना आपण मध्यम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। बघा,
तीसरा तुमचा काय, अन्य पुरुषवाचक सर्वनाम। बघा, जिन सर्वनाम शब्दों का प्रयोग बोलने वाला अथवा लिखने वाला व्यक्ति सुनने व पढ़ने वाले के अतिरिक्त किसी अन्य व्यक्ति के लिए करता है वे अन्य पुरुषवाचक सर्वनाम कहलाते हैं। इथे काय म्हणाले आहे की ज्या सर्वनाम शब्दाचा प्रयोग, सर्वनाम शब्दाचा प्रयोग बोलणारा किंवा लिहिणारा किंवा व्यक्ती ऐकणारा किंवा वाचन करणारा हा अतिरिक्त कोणताही अन्य व्यक्तीचा प्रयोग करत आहे त्यांना आपण अन्य पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा। हो, जसे इथे दिलेले आहे वह, उसे, उसका, उसकी, उसके, वह, उनका, उनके, उन्हें, उन्होंने इत्यादी। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा अन्य पुरुषवाचक सर्वनामचा पहचान आहे। जसे इथे विशेष दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे। बघा, यदि एक ही वाक्य में उत्तम पुरुष, मध्यम पुरुष तथा अन्य पुरुष सर्वनाम के साथ कर्ता का स्थान पर आते हैं तो इनका क्रम इस प्रकार रखना चाहिए, पहले मध्यम पुरुष, फिर अन्य पुरुष तथा अंत में उत्तम पुरुष। इथे काय दिलेलं आहे विशेषतामध्ये, यदि एकही वाक्यातून उत्तम पुरुष किंवा मध्यम पुरुष तथा अन्य पुरुष सर्वनाम येतात त्या कर्त्याच्या स्थानावर यांचा कर्म प्रकार राखणार आहे। जसे पहिले मध्यम पुरुष, त्यानंतर अन्य पुरुष आणि त्यानंतर अंतम पुरुष असा म्हणत आहे। जसे इथे क्रमांक दिलेला आहे अशुद्ध वाक्य आणि इथे शुद्ध वाक्य दिलेले आहे। तर पहिला काय आहे, मैं, तुम और वह जाएंगे। मैं, तुम आणि ते जाणार आहे आणि शुद्ध वाक्यातून तुम, वह और मैं जाएंगे। कळलं? हो। दुसरा बघा, वह, मैं और तुम चलेंगे। तुम, वह और मैं चलेंगे। तर याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे ते तुम्ही बघितले। आता अजून काय आहे बघून घ्या। आता आपण बघणार आहे दुसरा निश्चयवाचक सर्वनाम। काय बघणार आहे? निश्चयवाचक सर्वनाम बघणार आहे। बघा, जिस सर्वनाम शब्द के पास या दूर की किसी वस्तु अथवा व्यक्ति का निश्चयात्मक बोध होता है उसे निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। जैसे यह, ये, व आदि। याप्रमाणे निश्चयवाचक सर्वनाम काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या सर्वनाम शब्दाचा जवळ किंवा दूर कोणताही वस्तू अथवा व्यक्तीचा निश्चय बोध होऊन जात आहे त्यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे यह, ये, वे आदि। विशेष निश्चयवाचक सर्वनाम प्रयोग अन्य पुरुष की तरह ही हो सकता है। निश्चयवाचक सर्वनामचा प्रयोग अन्य पुरुषासाठीही होऊन जात आहे। कळलं? हो। जसे यह मेज बड़ी है, इसे यहाँ से हटा दो। हे मेज जो आहे ते खूपच मोठी आहे, त्यांना इथे हलवून द्या। तर याप्रमाणे दुसरा बघा, वह मकान मेरा था उसे मैंने बेच दिया। ती मकान माझा होता आणि मीने त्याला विकलं। तर याप्रमाणे इथे यांचं उदाहरण असंही दिलेले जात आहे। बघा इथे विशेषतः निश्चयवाचक सर्वनाम के सामने यदि संज्ञा शब्द रख दिया जाए वह सर्वनाम न रहकर विशेषण बन जाता है। निश्चयवाचक सर्वनाम तथा तभी कहलाएगा जब वो निश्चित संज्ञा के स्थान पर प्रयोग किया गया हो। नीटप्रमाणे ऐकून घ्या। निश्चयवाचक सर्वनाम त्यांच्या समोर इथे संज्ञा शब्द ठेवलेला आहे, तो सर्वनाम नाही राहणार, ते विशेषण बनणार आहे। निश्चयवाचक सर्वनाम तेव्हा कहणार आहे किंवा तेव्हा होणार आहे जेव्हा निश्चित संज्ञाच्या स्थानावर प्रयुक्त क्रिया होणार आहे। कळलं? हो। तर चला अजून बघून घ्या। बघा, इथे आता तिसरा आहे तुमचा अनिश्चितवाचक सर्वनाम। काय आहे? तिसरा अनिश्चयवाचक सर्वनाम आहे। तर बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या। अनिश्चित प्राणी, पदार्थ अथवा वस्तु के बदले में प्रयुक्त किया जाने वाला सर्वनाम शब्द अनिश्चयवाचक सर्वनाम कहलाता है। अनिश्चित प्राणी, पदार्थ अथवा वस्तूच्या बदल्यात प्रयुक्त करणारा जे सर्वनाम आहे त्यांना आपण अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे दरवाजा खटखटाया जा रहा है, कोई आया है। दरवाजा खटखटाया जाणार आहे तर कोणी आलेला आहे। दूसरा, दही में कुछ काला काला है उसे निकाल कर फेक दो। तर हा प्रमाणे आपण बघणार आहे की अनिश्चयवाचक सर्वनाम कसं म्हणतं, दरवाजातून खटखटा म्हणजे दरवाजातून कोणी आलेला आहे पण मला नाही माहित कोणी आलेला आहे पण कोणी तर आलेला आहे। तर याप्रमाणे यांना आपण अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे इथे विशेष कोई सर्वनाम का प्रयोग प्राय व्यक्ति के लिए किया जाता है। कोणताही सर्वनामचा प्रयोग प्राय व्यक्तीसाठी केलेले जात आहे। कुछ सर्वनाम का प्रयोग वस्तु अर्थात पदार्थ के लिए किया जाता है आणि काही सर्वनामचा प्रयोग वस्तू किंवा पदार्थासाठी केलेले जात आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या।
बघा, आता आपला चौथा आहे प्रश्नवाचक सर्वनाम. पाचवा किंवा चौथा आहे प्रश्नवाचक सर्वनाम. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जो सर्वनाम शब्द प्रश्न के रूप में किसी संज्ञा या शब्द, व्यक्ति, वस्तु अर्थात पदार्थ के स्थान पर प्रयुक्त किया जाना है, उन्हें प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. जो कोणताही सर्वनाम शब्दातून प्रश्न किंवा रूपातून कोणताही संज्ञा किंवा कोणताही व्यक्ती, वस्तू या पदार्थ यांच्या स्थानातून प्रयुक्त करून जात आहे, त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसे देखो बाहर कोण आया है. बघा तुम्ही बाहेर कोण आलेला आहे. तर याप्रमाणे कोण म्हणजे कोण, तर याचप्रमाणे प्रश्नवाचक चिन्ह पण तुम्हाला दिसत आहे. तर यांना आपण प्रश्नवाचक चिन्ह असंही म्हणतं. दुसरा, पता नहीं इनमें क्या पडा है. पता नाही मला नाही माहित याच्यामध्ये काय पडलेलं आहे. तर याप्रमाणे काय, तर इथे भी प्रश्नवाचक चिन्ह. तिसरा, इस कमरे के भीतर कौन गया है. या कमराचं आतमध्ये कोण गेलेलं आहे, तर कोण. आणि चौथा, आप क्या मांग रहे, तुम्ही काय मागत आहे. तर याप्रमाणे इथे असा प्रश्नवाचक चिन्ह होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे अजून काही दिलेले आहे. जो सर्वनाम शब्द प्रश्न के रूप में किसी संज्ञा, शब्द, व्यक्ति, वस्तु या पदार्थ के स्थान पर प्रयुक्त किया जाता है, उन्हें प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. जे सर्वनाम शब्द प्रश्नातून, रूपातून कोणताही संज्ञा किंवा व्यक्ती, वस्तू या पदार्थातून स्थान प्रयुक्त केलेले जात आहे, त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतो. जसे देखो बाहर कोण आया है. बघा तुम्ही बाहेर कोण आलेला आहे. तर याप्रमाणे हा सगळं जे आहे ना, पता नहीं इसमें क्या पडा है, मी परत तेही सांगत आहे त्याबद्दलही, कारण की तुम्हाला अजून समजणार आहे. आप क्या मांग रहे हैं. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार, उपयुक्त रेखांकित किए गए प्रश्नवाचक शब्द किसी ना किसी संज्ञा के बदले प्रयुक्त होते हैं. उपयुक्त अर्धरेखित केलेला प्रश्न कोणत्याही कोणत्या संज्ञाबद्दल प्रयुक्त केलेले आहे. आता हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे. आता यह प्रश्नवाचक सर्वनाम आहे. विशेष कौन का प्रयोग प्राय किसी प्राणी के लिए तथा क्या का प्रयोग किसी वस्तू के लिए किया जाता है. कोण यांचा प्रयोग कोणत्याही प्राणीसाठी किंवा काय हा कोणत्याही वस्तू सोबत केलेले जात आहे. जसे अशुद्ध आणि शुद्ध वाक्य. पहिला, यहाँ क्या आया था. इथे काय आलेला होता. यहाँ कोण आया था. इथे कोण आलेला होता. दूसरा, बरामदे में क्या बैठा है. बरामदे मध्ये कोण बसला आहे. बरामदे में कौन बैठा है. पिताजी कौन लाए हैं. पिताजी क्या लाए हैं. तुम कौन चाहते हो. तुम क्या चाहते हो. तर याबद्दल अशुद्ध वाक्य असं प्रमाणे दिलेले आहे आणि शुद्ध वाक्य असं प्रमाणे दिलेले आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपला पाहणार आहे संबंधवाचक सर्वनाम. काय पाहणार आहे. संबंधवाचक सर्वनाम. बघून घ्या. जो सर्वनाम शब्द दो सर्वनाम के परस्पर संबंध का बोध कराते हैं और प्रधान वाक्य के अश्रित वाक्य जोड़ते हैं, त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम म्हणतो. बघा, जे सर्वनाम शब्द दोन सर्वनामांच्या परस्पर संबंध बोध करून जात आहे, एक प्रधान वाक्य आश्रित होऊन जात आहे, त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतो. जसे पहिला, जिसकी लाठी उसकी भेस. यांची लाठी त्यांची भेस. तर जिसकी आणि उसकी. दूसरा, जैसा बोएगा वैसा काटेगा. जैसा बोणार तसंही काटणार. तिसरा, जो डर गया वो मर गया. तर जो आणि वो, तर या जोडून ते संबंध जोडून जात आहे, त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, निजवाचक सर्वनाम. निज म्हणजे स्वतःसाठी जे वापरून जातात त्यांना आपण म्हणतात निजवाचक सर्वनाम. बघा, जो सर्वनाम शब्द कर्ता स्वयं अपने लिए प्रयुक्त करता है वे निजवाचक सर्वनाम आहेत. जे सर्वनाम शब्द कर्ता आपल्यासाठी प्रयुक्त केलेले जातात त्यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतो. कळलं? जसे इथे उदाहरण बघा, मुझे आज विद्यालय में स्वयं भाषण देना होगा. मला आज शाळामध्ये स्वयं भाषण द्यायचं आहे. तर स्वय हा स्वतःसाठी जे वापर करता शब्द त्यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतो. इथे बघा, मैं आप ही बोले जा रहा था. मी आप असंही बोलून जात आहे. तिसरा, अपने आप को उसने अपने आप बैठकर पढ़ा. त्याने आपल्या आप बसून वाचन करत आहे. चौथा, ये काम मैं खुद करूंगा. हा काम मी स्वतः करणार आहे. तर याप्रमाणे आप शब्दों का प्रयोग पुरुषवाचक सर्वनाम, आदर्श सूचक तथा निजवाचक दोनों प्रकार के सर्वनाम में किया जाता है. हा जे शब्दांचा प्रयोग आपण करत आहे ते आदर्श सूचक किंवा निजवाचक सर्वनाम दोघांच्या प्रकारसाठी केलेले जात आहे. आता आपण इथे बघणार, पहिला, आप कृपया उधर ना जाइए. कृपया तुम्ही तिथे नाही जाऊन घ्या. पुरुषवाचक सर्वनाम. दूसरा, आप कल हमारे घर आइए. तुम्ही उद्या माझ्या घरी या. पुरुषवाचक सर्वनाम. तिसरा, यह समस्या मैं अपने आप ही हल कर लूंगा. हा जी समस्या आहे ती आपल्यासाठी मी हल करून जाणार आहे. तर निजवाचक सर्वनाम.
चौथा, मैं आप ही चला जाऊंगा, मैं आप ही चला जाऊंगा. तर याबद्दल निश्चयवाचक सर्वनाम. तर असा प्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, सर्वनाम के संबंध में रखने योग्य बातें विशेष. कोणताही विशेष बातमी. अन्य पुरुष बहुवचन का रूप का सर्वनाम आदर सूचक होने पर भी एक व्यक्ति के लिए प्रयुक्त होता है. अन्य पुरुषासाठी बहुवचन जे सर्वनाम आहे त्याला आदर सूचक होण्याबद्दल एक व्यक्तीसाठी प्रयुक्त केलेले जात आहे. जसं सूरदास महान कवी है, उन्होंने सूरसागर की रचना की. सूरदास हा महान कवी है, त्यांनी सूरसागर ऐसी रचना केलेली आहे. यहाँ उन्होंने एक व्यक्ति के लिए प्रयुक्त होता है. इथे उन्होंने हा एक व्यक्तीसाठी प्रयुक्त केलेले जात आहे. तू का प्रयोग आजकल नहीं किया जाता. तू यांचा प्रयोग आजकल नाही केलेले जात आहे. केवल भगवान के लिए अथवा बहुत अधिक प्रेम की निकटता आदि प्रकट करने के लिए किया जाता है. किंतु ईश्वरासाठी किंवा खूपच प्रेम केलेल्या निकट व्यक्ती जे आहे त्यांच्यासाठी वापर करून जात आहे. कळलं? हो. जसे हे प्रभु तू सर्वशक्तिमान है. दूसरा, मित्र तुझे मेरे जन्मदिन पर आना ही पड़ेगा. तीसरा, अरे मनोज तू जल्दी बाजार से सब्जी लेकर आ. तीसरा, लेखक कवि नेता राजा महाराजा आदि अपने लिए मैं के स्थान पर प्राय हम का प्रयोग करते हैं. जसे इथे दिलेले आहे की लेखक कवी नेता राजा महाराजा हा सगळं यांनी मैं यांच्यासाठी उपयोग करत आहे. जसे नेताजी ने कहा हम जानते हैं की सेवा करेंगे. मला माहित आहे तुम्ही सेवा करणार आहे. तर निश्चित करने के अर्थ में कौन के साथ सा सी से भी लगते हैं. तर याप्रमाणे अजून काय आहे बघून घ्या. बघा, जैसे तुम्हारा घर कौन सा है. पांचवा, क्या सर्वनाम का प्रयोग कभी कभी विस्मय आदि बोधक की तरह किया जाता है. क्या वो फेल हो गया. तर या परिवर्तन कसं होऊन जाता है. सहावा, कुछ सर्वनाम शब्दों पर बल देने की ही प्रयोग किया जाता है. तुम धन ही, तुम ही, सब ही, सभी, यह ही, यही, वह धन ही, वही इत्यादी. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर आज आम्ही काय शिकलो. आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे सर्वनाम आहे त्यांचा अर्थ किंवा त्यांची परिभाषा किंवा त्यांचे प्रकार पाहिले आणि त्यांचं काही उदाहरण पण पाहिले. तर याबद्दल तुम्ही सगळं निश्चित प्रमाणे ऐकून घ्या आणि परत लिहून घ्या आणि समजून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.